सो वेलकम स्टुडंट्स. तर आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघणार आहोत. IUPAC नॉमेनक्लेचर जो हा फर्स्ट लेक्चर आहे. मे बी 4 ते 5 लेक्चर्समध्ये आपण हा पॉईंट कंप्लीट करणार आहोत. IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधलं हा एक काय असणार आहे, इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे. चालेल. सो पहिलं म्हणजे समजून घेऊया IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे काय ते. ओके. सो बघा, कोणत्या पण केमिकलला नेम देणं, ओके, सायंटिफिक नेम देणं, त्याला काय म्हटलं जातं, IUPAC नॉमेनक्लेचर. ह्याचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री असं त्याचं काय फुल फॉर्म आहे. ओके. इन शॉर्ट काय त्याला जे काही केमिकल्स असतील त्याला सायंटिफिक नेम देणं, ओके, जे अख्ख्या वर्ल्डमध्ये रेकग्नाइज्ड आहे, ओके, किंवा ॲक्सेप्टेबल आहे. ओके, असं नाव त्याला देणं, त्याला काय म्हटलं जातं, IUPAC नॉमेनक्लेचर. चालेल. सो बघा, याचं रिझन काय, ही जी सिस्टीम आहे तिला आणण्याचं रिझन काय. अगोदर जे केमिकल्स होते, सगळ्या केमिकल्सला नावं होतीच. ओके, त्यांना काही नेम होतं, पण त्याला रूल्स नव्हते नेम करताना. असेच काही पण म्हणजे कशा वेळेने कोणाला ते कोणत्या तरी सायंटिस्टला वाटलं की ह्याला हे नाव द्यायचं, असं करून आपण काय केलं होतं, त्याला नाव दिलं होतं. त्याला कोणते रूल्स वगैरे अप्लाय केलं नव्हतं. राईट. सो कॉमन त्याला आपण काय म्हणतो, कॉमन नेम म्हणून. ओके. कॉमन नेम जे कॉमनली यूज केले जातात, पण त्याला रूल्स वगैरे काय नाही नव्हते. डायरेक्टली काय होतं, त्याला यूज केले जातात आणि थोड्याशा एलिमेंटसाठी ते अवेलेबल होते. म्हणजे जेवढे काही अवेलेबल आहेत एलिमेंट्स, तेवढ्यांसाठी ते ॲप्लिकेबल आहेत. बरोबर. सो दॅट इज नोन एज कॉमन नेम. आता प्रॉब्लेम असा झाला की एका ठिकाणी एका गोष्टीला, एका केमिकलला मे बी एक नाव असेल, तर दुसऱ्या ठिकाणी त्याला दुसरं कॉमन नेम होतं. म्हणजे जसं एरिया चेंज व्हायचा तसं जसं काय होत होतं, कॉमन नेम पण चेंज होत जायचं. म्हणजे एकाच कंपाऊंडला 2-3 नावं असायची. राईट. सो हा एक प्रॉब्लेम होता त्याचा. आणि हे बघितलं गेलं की कॉमन नेमचा इश्यू येतोय आणि ते नलिफाय करायचं होतं, तो रिझॉल्व्ह करायचा होता इश्यू. सो त्यामुळे काय केलंय, ही सिस्टीम आणण्यात आली, IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. ही काय असणार आहे, सिस्टीम असणार आहे ज्याच्यामध्ये रूल्स असणार आहेत आणि त्या रूल्स प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, त्या कंपाऊंडला नाव द्यायचं आहे. दॅट इज नोन एज IUPAC नॉमेनक्लेचर. आणि हे सगळ्या वर्ल्डमध्ये ॲक्सेप्टेड आहे. ओके. आणि तेच यूज केलं जातं. ओके. चालेल. सो काही कॉमन नेम्सचे एक्झाम्पल बघूया, जे अगोदर यूज करायचे आपण. राईट. सो एक होतं म्हणजे CHCl3. ओके. CHCl3. सो ह्याचं नाव आहे क्लोरोफोम. ह्याचं नाव काय, क्लोरोफोम. ओके. हे काय त्याचं कॉमन नेम आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये क्लोरोफोम नाव आहे त्याचं, पण इकडे कोणतं रूल वगैरे काही यूज केलेलं नाही, डायरेक्टली त्याला नाव दिलेलं आहे. ओके. मे बी क्लोरीन असेल म्हणून क्लोरो वगैरे ह्याप्रमाणे त्याला काय केलंय, आणि हॅलोफॉर्मचा पार्ट आहे म्हणून क्लोरोफॉर्म असं त्याला नाव दिलेलं आहे. पण इकडे रूल्स वगैरे काय अप्लाय झालेले नाहीत. सेम वे समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेतलं, CH3 डबल बॉन्ड O CH3. ओके. ह्याला कॉमन नेम आहे ॲसिटोन. ओके. सो इट इज अ कीटोन. काय आहे तो, कीटोन आहे, ॲसिटोन. आणि इकडे पण काय नाही आहे, कोणतं पण रूल जास्त यूज नाही झालं आहे. आणि हे काय असणार आहे, त्याचं कॉमन नेम असणार आहे. ओके. आणि अलॉंग विथ अजून एक समजा आपण बघितलं तर HC डबल बॉन्ड O H. हा काय अल्डिहाइड आहे. सो ह्याला म्हटलं जातं फॉर्माल्डिहाइड. ओके. फॉर्माल्डिहाइड. सो हे पण काय असणार आहे, त्याचं कॉमन नेम असणार आहे. ओके. आता ह्याच्यात कोणतं पण रूल्स वगैरे प्रॉपरली यूज नाही झाले आहेत आणि हे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड नाही आहे. तर त्याच्यासाठी IUPAC नेम डिझाईन केलेली आहे. राईट. जे आपल्याला काय देते, ॲक्सेप्टेबल नाव देतं त्याचं. राईट. सो क्लोरोफॉर्मचं IUPAC नेम आहे ट्रायक्लोरोमिथेन. काय नाव त्याचं, ट्रायक्लोरोमिथेन. ओके. ॲसिडोनचं नाव आहे प्रोपॅन 2ONe. ओके. वाईल फॉर्मल्डिहाइडचं नाव आहे मिथेनल. ओके. मिथेनल. ओके. सो हे जे नावं आहेत, IUPAC नेम्स आहेत, हे बाय युझिंग रूल्सचा वापर करून आपण बनवलेले आहेत. आणि हे रूल्स वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहेत. त्यामुळे ही नावं चेंज होणार नाहीत ह्या कंपाऊंडसाठी.
ओके, हे सेमच राहणार आहेत. ओके, ह्या कंपाऊंडसाठी. सो बाय युजिंग रूल्स आपण काय केलेलं आहे, ह्याचं नावं दिलेले आहेत. दॅट इज नोन एज IUPAC नॉमेनक्लेचर. आता IUPAC नॉमेनक्लेचर इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर ते लिहायचं कसं, तर त्याच्यासाठी आपल्याला काही रूल्स, काही मेथड यूज करावे लागतात. त्याच्यातली मेथड आपण आता बघूया, त्याचं इंट्रोडक्शन बघूया आपण, आणि नेक्स्ट लेक्चर्समध्ये वगैरे जरा डीपमध्ये बघत जाऊया. ओके, सो IUPAC नॉमेनक्लेचरचे टोटल 5 पार्ट्स असणार आहेत. ओके, काय असणार आहेत? 5 पार्ट असणार आहेत, ज्याच्यातून आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. सो पहिलं म्हणजे सेंटरचं घेऊया आपण, दॅट इज वर्ड रूट. काय म्हटलं त्याला? वर्ड रूट. त्याच्या बाजूला असणार आहे प्रायमरी प्रिफिक्स. त्याच्याच बाजूला सेकंडरी प्रिफिक्स. ओके, ह्या साईडला प्रायमरी सफिक्स आणि ह्या साईडला सेकंडरी सफिक्स. ओके, सो असे 5 पार्ट्स असणार आहेत IUPAC नॉमेनक्लेचरसाठी तुमच्या लेवलसाठी. ओके, हे 5 पार्ट्स माहिती असले पाहिजे तुम्हाला, आणि ह्या 5 पार्ट्स वरती आपला IUPAC डिपेंड आहे. ओके, सो बघा, सेंटर मेन काय असणार आहे? वर्ड रूट असणार आहे. त्याच्यानंतर प्रिफिक्स म्हणजे काय? जे मेन वर्डच्या अगोदर येतं त्याला काय म्हटलं जातं? प्रिफिक्स. सो पहिलं काय येतं? प्रायमरी प्रिफिक्स. त्याच्यानंतर काय असणार आहे? सेकंडरी प्रिफिक्स. त्याच्या अगोदर काय असणार? सेकंडरी प्रिफिक्स. सेम वे वर्ड रूटच्या नंतर जे येतं त्याला काय म्हटलं जातं? सफिक्स असं म्हटलं जातं. सो प्रायमरी सफिक्स आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? सेकंडरी सफिक्स. ओके, चालेल. सो एक एक्झाम्पल बघूया आपण ब्रॉड वेने. त्या अगोदर जरा बघूया वर्ड रूट म्हणजे काय ते आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे काय ते. राईट. सो वर्ड रूट म्हणजे पॅरेंट चेन. कार्बन कार्बनची जी चेन असणार आहे, मेन चेन असणार आहे, पॅरेंट चेन आपण म्हणू शकतो किंवा त्याला मेन चेन पण म्हणू शकतो. ओके, सो पॅरेंट चेनची लेंथ असणार आहे, त्या बेसिसवरती आपल्याला काय भेटणार आहे? वर्ड रूट भेटणार आहे. ओके, नेक्स्ट प्रायमरी सफिक्स. ह्यामधून आपल्याला काय समजतं? नंबर ऑफ बॉन्ड्स. ओके, त्यामध्ये बॉन्ड्स किती आहेत ते आपल्याला समजतं. सिंगल बॉन्ड म्हणजे पॅरेंट चेनचे बॉन्ड्स कसे आहेत? सिंगल बॉन्डवाले चेन आहे, किंवा त्यामध्ये एक डबल बॉन्ड आहे, किंवा त्यामध्ये एक ट्रिपल बॉन्ड आहे, हे आपल्याला कुठे समजणार आहे? प्रायमरी सफिक्समध्ये समजणार आहे. नेक्स्ट इज सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्समध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप समजणार आहे. फंक्शनल ग्रुप्स. ओके, आणि हे काय असणार आहे? हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे. ओके, हायेस्ट प्रायोरिटी ज्या फंक्शनल ग्रुपला असेल तो इकडे सफिक्सला असणार आहे. हे मी सांगणार आहे तुम्हाला कसं काय ते लिहायचं असतं ते. ओके, सो फंक्शनल ग्रुप्स असणार आहेत. त्यानंतर प्रायमरी प्रिफिक्स. इकडे समजा आपला कंपाऊंड सायक्लिक असेल तर तिकडे सायक्लो येणार आहे. बायसायक्लिक असेल तर बायसायक्लो. सो ह्या वेळेने सायक्लिक कंपाऊंड, असायक्लिक कंपाऊंडसाठी आपण प्रायमरी प्रिफिक्स यूज करतो. आणि सेकंडरी प्रिफिक्स म्हणजेच साईड चेन्स आणि सबस्टिट्युएंट्स. ओके. ओके, सो बघा, वर्ड रूट म्हणजे काय असणार आहे? पॅरेंट चेन असणार आहे, मेन चेन असणार आहे. ओके, प्रायमरी सफिक्स म्हणजे काय? त्यावरून आपल्याला नंबर ऑफ बॉन्ड समजतात. सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बन कार्बनचे बॉन्ड समजतात कोणामध्ये? मेन चेनमध्ये. त्यानंतर सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुप. ज्याला हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे तो आपला मेन फंक्शनल ग्रुप असणार आहे. आणि प्रायमरी प्रिफिक्समध्ये तो कंपाऊंड सायक्लिक आहे की बायसायक्लिक आहे किंवा नॉन सायक्लिक आहे हे आपल्याला समजतं. आणि सेकंडरी प्रिफिक्समध्ये आपल्याला साईड चेन्स अँड सबस्टिट्युएंट समजतं. ओके, चालेल. आता एक एक्झाम्पल बघूया, असा एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये ह्या 5ही गोष्टी आहेत. असं हे नसतं, कंपल्सरी नसतं की 5ही गोष्टी प्रत्येक कंपाऊंडमध्ये असल्या पाहिजेत. जेवढ्या काय असतील तेवढ्याचं आपल्याला नाव लिहावं लागतं. ओके, आता एक असं एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये 5ही गोष्टी आहेत. सो फॉर एक्झाम्पल असं एक कंपाऊंड आहे. ओके, सो सायक्लिक कंपाऊंड आहे हा. राईट. आणि एका ह्या पोझिशनवरती OH ग्रुप आहे आणि ह्या साईडला काय? क्लोरीन ग्रुप आहे. ओके, सो ह्याचं नाव असणार आहे 4 क्लोरो सायक्लो हेक्झेन. सॉरी, ओके, 4 क्लोरो सायक्लो हेक्झेन 1 OL. ओके, किंवा हेक्झॅनॉल लिहिलं तरी चालतं. ओके, सो असं काय असणार आहे? त्याचं नाव असणार आहे 4 क्लोरो सायक्लो हेक्झेन 1 OL. आता ह्यामध्ये अजून एक रूल लक्षात ठेवा की कोणता पण नंबर असेल. ओके, सो एक नंबर असेल. ओके, समजा 2 वर्ड्सच्या मध्ये, तर त्याला सेपरेट कसं केलं पाहिजे? हायफनने आपण काय करतो?
सेपरेट करतो आणि 2 नंबर्स असतील फॉर एक्झाम्पल 4, 2 तर त्याला कसं सेपरेट करणार आहोत? कॉमामधून करणार आहोत. ओके. एक नंबर आणि अल्फाबेट काहीतरी असेल तर त्याला सेपरेट कसं करणार आपण? हायफनने सेपरेट करणार आहोत आणि दोन्ही नंबर्स असतील त्याला सेपरेट कसं करणार? कॉमाने सेपरेट करणार आहोत. ओके. आणि आय-यू-पी-एस-सी नेम लिहिताना एकच वर्ड असणार आहे तो त्याच्यामध्ये गॅप नसणार आहे. ओके. आता आपण बघूया ह्यामध्ये हे 5 कंपोनंट्स कसे अवेलेबल आहेत ते. सो बघा, हा जो क्लोरीन ग्रुप आहे, हा काय आपला सबस्टिट्यूएंट आहे. तो काय असणार आहे? सबस्टिट्यूएंट असणार आहे. ओके. सायक्लो ग्रुप आहे, बरोबर? त्याच्यानंतर हेक्झेन, ओके. सगळे ही सायक्लो ग्रुप जो आहे, एवढा ग्रुप, हा आपला काय असणार आहे? मेन चेन असणार आहे किंवा पॅरेंट चेन असणार आहे. ओके. आणि हा जो ग्रुप आहे, दॅट इज अ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप. सो OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल ग्रुप आहे अँड दिस इज अ फंक्शनल ग्रुप, राईट? सो अशा वेळेने काय केलं आहे? डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, राईट? आता बघा, क्लोरीनची पोझिशन दिलेली आहे, राईट? 4 क्लोरो. सो एवढ्यापर्यंत एक भाग झाला आणि हा काय माझं झालाय? सेकंडरी प्रिफिक्स. एस-पी म्हणतोय मी, सेकंडरी प्रिफिक्स. त्यानंतर तो सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून काय यूज केलं आपण? सायक्लो हा शब्द यूज केलेला आहे. सो सायक्लो हा काय असणार आहे? प्रायमरी प्रिफिक्स असणार आहे. ओके. त्यानंतर मेन चेनमध्ये किती कार्बनची चेन आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, राईट? सो 1, 2, 3, 4, 5 अँड 6. 6 कार्बनची चेन आहे म्हणून काय यूज केले आपण? हेक्स यूज केलेलं आहे. सो हेक्स काय असणार माझं? वर्ड रूट असणार आहे. त्याच्यानंतर AN यूज केलेला आहे. बघा, सगळेचे सगळे बॉन्ड कसे आहेत? मेन चेनमध्ये सिंगल बॉन्ड आहेत. सो सिंगल बॉन्डसाठी आपण ANE यूज करतो. सो म्हणून तिकडे आपण काय यूज केलं? AN यूज केलेला आहे. ओके. आणि लास्टला बघा OL आहे. OL म्हणजे काय? दिस इज द सफिक्स फॉर फंक्शनल ग्रुप. अल्कोहोलसाठी काय? OL हा सफिक्स असतो. सो हा काय असणार आपला? सेकंडरी सफिक्स असणार आहे, वेल दिस विल बी प्रायमरी सफिक्स, राईट? सो अशा वेळेने काय केलंय? 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे कोणत्या पण नावाला. ओके. चालेल. सो आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता 2 गोष्टी तरी बघूया आजच्या लेक्चरमध्ये. फर्स्ट म्हणजे वर्ड रूट. पहिलं काय बघूया आपण? वर्ड रूट, जे ऑलरेडी तुम्हाला थोडंफार अगोदर झालेलं आहे. वर्ड रूट म्हणजे काय? त्यामध्ये आपल्याला समजतं की पॅरेंट चेन किती कार्बनची आहे ती. ओके. पॅरेंट चेन किती कार्बनची आहे? समजा 1 कार्बनची पॅरेंट चेन असेल. किती आहेत? 1 कार्बन आहे. तर तिकडे आपण वर्ड रूट यूज करणार आहोत मिथ. काय यूज करणार? मिथ. 2 कार्बनची चेन असेल तर इथ. 3 कार्बनची चेन असेल तर प्रोप. 4 कार्बनची चेन असेल तर ब्यूट. 5 कार्बनची चेन असेल तर पेंट. 6 कार्बनची चेन असेल तर हेक्स. 7 कार्बनची चेन असेल तर हेप्ट. 8 कार्बनची चेन असेल तर ऑक्ट. 9 कार्बनची चेन असेल तर नॉन आणि 10 कार्बनची चेन असेल तर डेक. ओके. सो आय थिंक हे तुम्हाला ऑलरेडी झालं असेल. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन, डेकेन, राईट? 10 पर्यंत आय थिंक इनफ आहे. ओके. पुढे पण आहेत. ओके. पण आपल्याला सध्या तरी तुमच्या लेवलला 10 पर्यंत लक्षात ठेवायचे आहेत, राईट? मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन, डेक. ओके. सो फॉर एक्झाम्पल बघा, कार्बनची एकच चेन असेल तर काय यूज करतो आपण? मिथ यूज करतो. 2 कार्बनची चेन असेल तर इथ. 3 कार्बनच्या चेन असतील तर प्रोप. 4 कार्बनच्या चेन असेल तर ब्यूट अँड सो ऑन. असं काय होत जातं? ते वाढत जातं, राईट? सो तेवढे नंबर ऑफ चेन्स म्हणजे मेन चेनमध्ये किती कार्बनचे चेन आहे त्यावरती काय असतं? वर्ड रूट प्रेझेंट असणार आहे. ओके. चालेल. सो आय होप तुम्हाला वर्ड रूट समजलेलं असेल. ऑलरेडी तुम्हाला झालेलं होतं. सेकंड आपण एक बघूया, दॅट इज प्रायमरी सफिक्स. सेकंड इज प्रायमरी सफिक्स. ओके. सो सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे आपल्याला कसं समजतं? प्रायमरी सफिक्समधून समजतं. ओके. बघा, सिंगल कार्बनचं मेन चेनमध्ये कार्बनची सिंगल बॉन्ड असेल सगळेचे सगळे, तर तिकडे आपण सफिक्स यूज करणार आहोत ANE. ओके. काय सफिक्स यूज करणार आपण? ANE. ओके. समजा एक कोणता तरी कार्बन डबल बॉन्ड कार्बन असेल तर तिकडे आपण कोणता सफिक्स यूज करणार? ENE यूज करणार आहोत. आणि एक कोणता तरी कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, कार्बन असेल तर तिकडे आपण काय यूज करणार आहोत? YNE यूज करणार आहोत. ओके. सो लक्षात ठेवा, सगळेचे सगळे कार्बन समजा सिंगल बॉन्ड असतील तर काय यूज करणार आपण? ANE यूज करणार आहोत.
समजा त्या कंपाऊंडमध्ये एक डबल बॉन्ड असेल तर एन यूज करणार आहोत आणि एक ट्रिपल बॉन्ड असेल तर वायन यूज करणार आहोत. एवढ्यापर्यंत क्लिअर होतं. नेक्स्ट थिंग, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. समजा कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप असेल, ओके, फंक्शनल ग्रुप असेल म्हणजे सफिक्स असणार आहे. जर सफिक्स असेल आणि सफिक्स हा वॉवल असेल, म्हणजेच काय, त्याचं जे स्टार्टिंग आहे ते ए, ई, आय, ओ, यू ह्या अक्षरात चालू होत असेल, तर आपल्याला मग काय करावं लागतं, इकडचा लास्ट ई ला कॅन्सल करावं लागतं, ऑमिट करावं लागतं. ओके. जर हे वॉवल असेल फंक्शनल ग्रुपच्या स्टार्टिंगला, तर मग आपण काय करणार आहोत, लास्टवाला ई हा काय करणार आहोत, वॉमिट करणार आहोत. ते मी त्यावेळी सांगणार आहे. ओके. सो आय होप एवढ्यापर्यंत समजले असेल. सिंगल बॉन्ड असेल तर काय असेल नावाचं, ओके, ए एन ई यूज करणार आपण. त्याच्यानंतर डबल बॉन्ड असेल तर ई एन ई, ट्रिपल बॉन्ड असेल तर वाय एन ई. ओके. काही एक्झाम्पल्स बघूया आपण. ह्या दोन जे आपण बघितले आहेत पॉईंट्स, त्याच्यावरती एक्झाम्पल्स बघूया. सो फॉर एक्झाम्पल, CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, चालेल. आता ह्यामध्ये बघा, पहिलं आपण पाचही गोष्टी लिहून घेऊया. दॅट इज सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. ओके. आता ह्या एक्झाम्पलमध्ये फंक्शनल ग्रुप नाही आहे, म्हणजे सेकंडरी सफिक्स नसणार आहे. ओके. त्याच्यानंतर सायक्लिक कंपाऊंड नाही आहे, म्हणजे प्रायमरी प्रिफिक्स पण नसणार आहे आणि कोणतं सबस्टिट्युएंट पण नाही आहे, म्हणजे सेकंडरी प्रिफिक्स पण नसणार आहे. दोनच गोष्टी आहेत आणि दोनच गोष्टी आपण अजूनपर्यंत शिकलो आहे. सो तेवढ्या गोष्टीत आहेत, वर्ड रूट आहे आणि प्रायमरी सफिक्स आहे. ओके. आता बघा किती कार्बनची चेन आहे. किती कार्बनची चेन आहे, 1 आणि 2. सो 2 कार्बन. 2 कार्बनसाठी वर्ड रूट काय आहे बघा. 2 कार्बनसाठी काय, इथ आहे. काय असणार आहे, इथ. त्याचं नाव काय असेल, सुरुवात कुठून होणार आहे, इथ पासून, ETH. ओके. प्लस ओके PS. आता बघा कार्बनचे कोणते बॉन्ड आहेत, एकतरी डबल बॉन्ड आहे का त्याच्यात, नाही. एकतरी ट्रिपल बॉन्ड आहे का त्याच्यात, नाही. सो काय आहे, फक्त एक सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे तिकडे आपण काय यूज करणार आहोत, AN यूज करणार आहोत. आता या दोघांचं ॲडिशन करायचं आहे. बघा काय येणार आहे, ETHANE, इथेन. सो या कंपाऊंडचं नाव काय असणार आहे, इथेन असणार आहे. ओके. अजूनही काही एक्झाम्पल बघूया आपण. सो फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH3. समजा असं कंपाऊंड असेल. आता ह्यामध्ये वर्ड रूट काय आहे बघा, किती कार्बनची चेन आहे, 1 2 3 4, 4 कार्बन. सो इकडे काय यूज करणार आपण, ओके, आपलं प्रायमरी सफिक्स काय असणार आहे, 4 कार्बनसाठी आपण यूज करतो ब्यूट, BUT. ओके. आता ह्या मेन चेन जी आहे त्यामध्ये सगळ्याचे सगळे सिंगल बॉन्डच आहेत की एक कोणता तरी वेगळा बॉन्ड आहे. सो येस, इकडे बघा एक कोणतरी काय डबल बॉन्ड आहे. ओके. आणि एक जरी डबल बॉन्ड असेल तर तिकडे आपण काय यूज करणार आहोत, सफिक्स, प्रायमरी सफिक्स आपण डबल बॉन्डसाठी ENE यूज करणार आहोत. सो प्लस काय असणार आहे, ENE. सो ह्या कंपाऊंडचं नाव काय असेल, ओके. सो पोझिशन पण दाखवावी लागते. सो 1 2 3 4. सो याचं नाव असणार आहे ब्यूट 2 ENE. काय असणार आहे, ब्यूट 2 ENE. ओके. चल, सेम वे एक ट्रिपल बॉन्डचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल CH3 C ट्रिपल बॉन्ड CH असं समजा कंपाऊंड आहे. ओके. सो ह्यामध्ये वर्ड रूट काय असणार आहे, किती कार्बनची चेन आहे, 3 कार्बनची चेन आहे, बरोबर, 3 कार्बन. म्हणजे याचं ओके वर्ड रूट काय असणार आहे, दॅट इज प्रोप. काय असणार आहे, प्रोप. आणि त्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहेत का, तर नाही. एक काय त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तर काय यूज करतो आपण, YNE यूज करतो. सो प्लस YNE. ओके. कितव्या पोझिशनवरती आहे, फर्स्ट पोझिशनवरतीच आहे. मेन्शन करू शकतो किंवा नाही केलं तरी चालतं, कारण ह्या साईडला असलं असं ट्रिपल बॉन्ड तरी पण तो फर्स्ट पोझिशनलाच असलं असतं, बरोबर. सो नाही मेन्शन केलं तरी चालतं, मेन्शन केलं तरी चालतं. मेन्शन केलं तर काय असणार आहे, 1 YNE. सो ओव्हरऑल नाव काय असणार त्याचं, प्रोप 1 YNE. प्रोप 1 YNE. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलंय. पहिलं म्हणजे बघितलंय की IUPACचे 5 टाईप्स असतात, 5 पार्ट्स असतात. सो पहिला पार्ट कोणता होता, सेकंडरी प्रिफिक्स. सेकंड पार्ट होता प्रायमरी प्रिफिक्स. थर्ड आहे वर्ड रूट. फोर्थ आहे प्रायमरी सफिक्स. सेकंड, ओके, फिफ्थ आहे सेकंडरी सफिक्स. ओके.
त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघितलं ज्याच्यामध्ये 5ही गोष्टी अवेलेबल असतं. त्यानंतर वर्ड रूट बघितलं होतं. हे लिहून घ्यायचं आहे तुमच्याकडे. सो 1 कार्बन असेल तर मिथ, 2 कार्बन असेल तर ईथ, 3 कार्बन असेल तर प्रोप, 4 कार्बन असेल तर ब्यूट, 5 कार्बन असेल तर पेंट, 6 कार्बन असेल तर हेक्स, 7 कार्बन असेल तर हेप्ट, 8 कार्बन असेल तर ऑक्ट, 9 कार्बन असेल तर नॉन, 10 कार्बन असेल तर डेक. ओके. सो ह्यामध्ये काय केलं आहे, त्याला नावं दिलेली आहेत वर्ड रूटच्या. आणि प्रायमरी सफिक्स सगळेचे सगळे मेन चेनमध्ये कार्बन सिंगल बॉन्ड असतील तर तिकडे आपण काय यूज करतो, एन ई यूज करतो. समजा एक कोणता तरी डबल बॉन्ड असेल तर काय यूज करतो, एन ई यूज करतो. आणि एक कोणता तरी ट्रिपल बॉन्ड असेल तर काय यूज करतो, वाय एन ई यूज करतो. ओके. चालेल. सो अशाने अरेंज झालेलं आहे. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघितली. ओके. पहिलं होतं ब्यूट 2 एन ई, त्यानंतर प्रोप 1 वाय एन ई. ओके. चालेल. प्रोप 1 वाय एन ई आणि त्याच्यामध्ये इथेन पण होतं, राईट. ओके. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके. आणि काही डाऊट्स नसतील. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. दॅट इज सेकंडरी प्रिफिक्स बघूया आपण आणि प्रायमरी प्रिफिक्स बघूया. हे 2 भाग बघूया. आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरला म्हणजे तिसऱ्या लेक्चरला आपण फंक्शनल ग्रुप्स बघणार आहोत, म्हणजे सेकंडरी सफिक्स बघणार आहोत. तो जरा मोठा लेक्चर असणार आहे, डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ओके. चालेल. सो थँक्यू एव्हरीवन.